शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळा या आश्रमशाळेमधील एका शिक्षकानं फेसबुकवरती पोस्ट लिहिली आणि आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। आणि त्यानंतर या विनाअनुदानित शाळांचा प्रश्न चव्हाट्यावरती आला। नेमकं 18 वर्ष काम करूनही यांना 1 रुपया शासनानं दिला नाही अशा पद्धतीचा आरोप देखील केला जातो। त्यामुळे नेमकी काय वस्तुस्थिती आहे, विशेष शिक्षकाची एक बाजू आहे तर त्याचमध्ये संस्थाचालकाची सुद्धा दुसरी बाजू आहे। संस्थाचालकाने आत्तापर्यंत या संस्था एवढ्या वर्ष सांभाळल्या कशा असा देखील प्रश्न उपस्थित होतो। शासनाचा 1 रुपया अर्थसहाय्य नाही, नेमकं काय वस्तुस्थिती आहे आणि आज काय परिस्थिती? शासनाने 2000 पासून 2005ला आम्हाला मान्यता देऊन शाळा चालू करण्यास सांगितले। आम्ही बिल्डिंग वगैरे चांगल्या बांधून शाळा वगैरे बनवल्या। तेव्हापासून आम्हाला सारखा त्यांच्या तपासणीला सामोरे जावं लागत आहे। तपासणी वेळोवेळी होऊन आमच्या चांगल्या प्रकारे शाळा आहेत अशी त्यांनी आम्हाला अ, ब व क ड अशा वरवारी केली। शासनाचे सगळे नियमावली तुम्ही फॉलो केली, सगळे नेमकं आडलं घोडं कुठं? तर त्यानंतर त्यांनी 8 मार्च 2019 मध्ये कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन 20% अनुदान आम्हाला जाहीर केलं। परंतु त्यामध्ये 165 आश्रमशाळा पात्र म्हणजे निकष पात्र ठरल्या आणि तुम्हाला लवकरच 20% अनुदान देऊ असे सांगितले। कोणी आश्वासन दिलं होतं? देवेंद्र फडणवीस पण मुख्यमंत्री होते त्यावेळेस, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यानंतर आम्ही मग शाळा त्यापेक्षा आणखीन चांगल्या जोमात चालू केल्या अनुदान भेटले म्हणून। परंतु गेल्या 5-6 वर्षापासून आम्हाला 1 रुपयासुद्धा अनुदान न देता त्यांनी फक्त वेळोवेळी आमच्या तपासण्याच केल्या आणि या शाळा जी येतात त्या फक्त अनुसूचित जातीच्या असल्यामुळं एखाद्या वेळेस म्हणजे त्याच्यामुळं दुर्लक्ष केलं काय असं देखील वाटायला लागतं। मात्र मला महत्त्वाचा प्रश्न आहे की एवढ्या वर्ष तुम्ही ह्या शाळा कशा चालवल्या? आता बिल्डिंग मेंटेनन्सपासून लाईट बिल आहे, की तिथे कर्मचारी आहेत, विद्यार्थ्यांना खाऊ घालणं आहे, हे सगळं कसं नेमकं चालवलं? सर, सामाजिक काम करत असताना सामाजिक बांधिलकीच्या अनुषंगानं आम्हाला खूप लोकांनी काही मदत पण केलेली आहे याच्यामध्ये। आणि हे करत असताना शेवटी जे शाळेमधलं सगळं मेंटेनन्स आहे, शाळेतल्या मुलांचं आरोग्य, दवाखाना असेल, मेडिसिन असेल, कपडे असतील, सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण मोफत आम्ही देतो, सोयीसुविधा सगळ्या मोफत देतो। आणि ही मोफत देत असताना यामध्ये स्वतः माझी 10 एकर जमीन आत्तापर्यंत, म्हणजे तुम्ही कुठं जरी चौकशी केली तरी समजून येईन गावामध्ये सगळ्या माझ्या, की मी टप्प्याटप्प्याने 2 एकर, 2-3 वर्ष झाली परत 2 एकर, 2-4 वर्ष झाली परत 2 एकर हे चालवण्यासाठी चालवण्यासाठी मी आत्तापर्यंत 10 एकर जमीन माझी विकली आहे अक्षरशः। म्हणजे आणि मी स्वतःच एका आता मी जी दुसऱ्याला जमीन दिलेली तिथं एक शेड ठोकून त्या ठिकाणी मी माझा परिवार राहतोय आणि अशी सुंदर आणि मी अशी सुंदर शाळा आयएसओ मानांकन असलेली शाळा मी उभा केलेली आहे। परंतु हे करत असताना आज माझं पूर्ण म्हणजे मन खचलेलं आहे। आज मतदानाच्या ठिकाणी माझ्यावर मतदानाचा म्हणजे त्या ठिकाणी प्रयत्न म्हणून माझा गुन्हा पण त्या ठिकाणी दाखल झाला होता। एकंदरीत सगळ्यांच्यामध्ये इथं प्रचंड निराशा आलेली आहे। आता काल 4 दिवसापूर्वी सामाजिक न्यायमंत्री जे आहेत शिरसाट साहेबांनी मिटिंग लावली होती बैठक, पण त्या बैठकीमध्ये आम्हाला सगळ्याला वाटत होतं किंवा काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय होईल, कारण निर्णय तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना निर्णय केला होता, अंमलबजावणी झाली नाही। आणि आताच्या काल 4 दिवसापूर्वी जी काही बैठक लागली होती त्या बैठकीतून आम्हाला अपेक्षा होती, परंतु ती बैठकच झाली नाही, बैठक आणि वेळेस कॅन्सल झाली आणि प्रत्येक वेळेला असंच होते। आज कर्मचाऱ्यांचे बघतो आपण नैराश्यामध्ये आहेत। 18 वर्षापासून त्यांनी हे सगळं केलं, मात्र तुम्ही तर तुमचं भांडवल गुंतवलं सगळं करण्यासाठी, आज काय परिस्थिती? सर, प्रचंड म्हणजे सध्या सावकारांचं कर्ज झालेलं आहे, म्हणजे माझ्याकडे प्रचंड कर्जबाजारी आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, नाकारता येत नाही आणि मग आमच्याबद्दल कुणी पण सांगू शकेल। आशा होती का तुम्हाला हे मिळालं सगळं सुरळीत होईल अशी? अपेक्षा एकच आहे की एक मनातलं स्वप्न होतं सर, माझे एक स्वप्न होतं लहानपणापासून की मी काहीतरी वेगळं चांगलं गोरगरिबांच्या मुलांसाठी काहीतरी करेन, कारण मी स्वतः जी वसतिगृहात शिक्षण घेतले त्याच अनुषंगानं चांगल्या पद्धतीने वसतिगृह उभारण्याचं स्वप्न होतं। मात्र काय परिस्थिती आज तुम्ही कशा पद्धतीने चालवता आणि या शिक्षकांना कशा पद्धतीने नेमकं हे सगळं चालतं, गाडा कसा चालवला जातो आणि एकंदरीत पगार जर मिळत नसेल तर घरी कशा पद्धतीने तुम्ही काय सांगता आणि नेमकं एकंदरीत घर कुटुंब चालतं कसं तरी कसं? सर, थोडीशी जमीन आहे, त्या जमिनीच्या माध्यमातून आमचं कुटुंब चालतं, जेवढं काही उत्पन्न होईल त्याच्यातून घर परपंच चालतो। माझी मुलगी यावर्षी 9वीला आहे, पुढच्या वर्षी 10वीला बसणार आहे आणि मग तिचं आम्हाला आज टेन्शन आहे की बा तिला आपण ट्युशन कुठं लावायचं, कुठल्या शाळेत घालायचं। परिस्थिती अशी झाली सर, म्हणजे धनंजय नागरगोजेच काय सर, आमच्यासुद्धा डोळ्यात पाणी आज येते, कारण परिस्थिती जेवढी वाईट झाली आहे। 2006 पासून आम्ही काम करतो आणि एकही दिवस झाला, म्हणजे एकही दिवस असा नाही की आम्हाला ह्या संस्थेचं अनुदान भेटन आणि नंतर आमचं चांगलं होईल असं म्हणजे विचार आल्याशिवाय प्रत्येक वेळी असं वाटतं। आणि काही तर प्रत्येक वर्षी
महिन्या 2 महिन्याला एखादी मीटिंग लागते, आमचा एखादा कर्मचारी एखादा संस्थाचालक मुंबईला जातो आणि त्यांचा फोन येणार ह्या आशेनं सगळ्याच्या डोळे तक लागले असेल, परंतु कधीच आम्हाला पॉझिटिव्ह फोन आलेला नाही. काहीतरी मीटिंग कॅन्सल झाली. एवढे दिवस झालं तुमची फक्त आशेला लावून ढेकेला लावायचं काम केलं कुणी नेमकं, आणि इथं धोरणात्मक निर्णय का होत नाही? आता काय खरं तर ह्याच्यामध्ये शासन 100% जिम्मेदार आहे. संस्थाचालकांनी त्यांनी एक आशेमधून काम केलं होतं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही काम केलं होतं, परंतु त्यांनी शासनाकडे वेळोवेळी मागणी करायची आणि शासनाने असंच काढता पाय घ्यायचा आणि असं करत करत 20 वर्ष गेलेले आहेत. 2019 पासून 100% वाटत होतं की अनुदान येणार आहे, कारण निर्णय झालेला होता, परंतु 19 पासून आज 6 वर्ष झाली तर अंमलबजावणी झालेली नाही. आणि कालच्या 8 दिवसापूर्वीचा जो निर्णय होणार होता, खरं तर त्याच्यामुळे धनंजय नागरगोजे सर आहेत ना, ते डिप्रेशनमध्ये जास्त गेले असते, कारण काय निर्णय होणार होता? अनुदान भेटणार असा निर्णय होणार होता 100%. ते काय झालं नाही, झालेलं नाही. अंमलबजावणी होणार आहे असं ठरलंच होतं त्याच्यामध्ये. तुमची काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने घर चालवतं? आता स्वतः मी ट्युशन घेतो, क्लास वगैरे चालवतो, त्या माध्यमातून शाळेच्या वेळेव्यतिरिक्त मी माझा घर संसार परिवार चालवतो. काय काय स्वप्न दाखवले होते पगारावरती येणारे? पगारावरती येणारे स्वप्न म्हणजे आपण जे जनरली प्रत्येकजण समजा जो शिक्षक आहे व आपला परिवार, आपली मुलं एक चांगल्या प्रकारचं जीवन जगतील, एक चांगला दर्जा प्राप्त होईल या हिशोबाने आपण त्याच्यातून स्वप्न बघत होतो. उद्या आपल्याला पगार जर मिळाल्यानंतर आज जनरली सर्वांचीच परिस्थिती तीच आहे. अच्छा, नेमकी तुमची काय परिस्थिती, कशा पद्धतीने सगळं चालवतं? सरकारकडे काय विनंती? सरकारकडे विनंती आहे की आता गेल्या 20 वर्षापासून 2005पासून मी जून 2005पासून या ठिकाणी काम करतो आश्रम शाळेमध्ये, आणि मी 5पासून पाहतोय की दरवेळेस चंद्रकांत हांडोरे साहेबापासून ते आजपर्यंत प्रत्येक सामाजिक न्यायमंत्र्यांनी असं उत्तर दिलं आहे की तुम्हाला अनुदान आम्ही देणारच आहोत, आणि कधीही समजा अशी फसगत झालेली आहे की कधीही नाही म्हणलेलं नाही. जर नाही म्हणलं असतं तर आम्ही आमचा पर्याय निवडला असता, आणि आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे आज याचबार झालोत. आम्ही कुठेही अप्लाय करू शकत नाही नोकरीसाठी, मागच आम्ही काहीतरी केलं असतं. पण आयुष्यातले 18 वर्ष तुमचे गेले. हां, 20 वर्ष गेले. 20 वर्ष 2005पासून मी काम करतो, 20 वर्ष यामध्ये गेले, आणि आता मी कुठेही मजुरीशिवाय दुसरं काम करू शकत नाही. आता काय काम करतो? आता मी हेच काम करतो की दुसऱ्या एका ठिकाणी जे मित्र आहे, मित्रासोबत जे लिखाण काम करण्याचं मी काम करतो, त्यासोबत त्याचं काही कुटुंबाने काय काय स्वप्न पाहिले होते, काय स्वप्न तर सगळेच आधुरी ते पूर्णपणे समजा कॉलॅप्स झाले सगळेच, म्हणजे हे झाले काहीच राहिले नाही. फक्त तुम्ही आश्वासन देत राहिला. बस आता होईल मग होईल, आता होईल मग होईल. काय इशारा आहे नेमका आता सरकारला, आणि तुमचं आंदोलनाची भूमिका काय? सरकारला एकच इशारा आहे, जर लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही खूप मोठा असा निर्णय घेऊ की त्यामुळे सरकार खूपच अडचणीत येईल. सरकार हे नागरगोजे जे आमचे आत्ता ज्यांनी आत्महत्या केली ते इतके नैराश्यात गेले होते, त्यांनी त्यांच्या सायली मुलींना सावनीला जी म्हणजे फेसबुकवर लिहिलेलं ते प्रत्येक आमच्या कर्मचाऱ्याची तीच म्हणजे परिस्थिती आहे, प्रत्येकाची परिस्थिती. मात्र तुम्ही 1 मेला आंदोलन करणार, नेमकं काय आंदोलन आहे? आंदोलन आम्ही 1 मेपर्यंत जर का त्यांनी नाही दिलं तर आम्ही शासनाला सामूहिक आत्मदहन नक्कीच करणार आम्ही. त्यामध्ये आता आमची दुसरं इतके कर्जबाजारी झालो, सगळेच कर्जबाजारी कर्मचाऱ्याचे 5-5, 6-6 वर्ष त्यांच्या रिटायरमेंटला राहिलेले आहेत, त्यांना दुसरं काही काम नाही, ते सुद्धा म्हणते ते एक तर म्हणजे आम्हाला सांगते की तुमच्या दारातून आत्महत्या करू संस्था चालक. कर्मचाऱ्यांचे हे प्रश्न आहेत, त्याचबरोबर संस्था चालकाचे प्रश्न आहेत. किती वर्ष राहिले तुमच्या रिटायरमेंटला? आता मी आज जरी अनुदान आलं, कारण आतापर्यंत 18-20 वर्ष झालं, आज देतो उद्या देतो, आणि आज 6 वर्षामध्ये आम्ही रिटायरमेंट केली. तरी शासन विचार करतो. शासनाने जसे आम्हाला फक्त आश्वासन दिले तसं आम्ही घरी गेल्याच्या नंतर आम्हाला बायको झालं, लेकरं झालं, आई वडील झालं, आम्ही बी त्यांना आश्वासनच देतो, आणि त्याच्या आशेवरच आम्ही आजपर्यंत जगलो आहोत. आपण पाहतोय हे सगळे जे कर्मचारी आहेत, त्याचबरोबर संस्था चालक आहेत, शासनानं धोरणात्मक निर्णय घेऊन या ज्या शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळा आहेत, या आश्रमशाळाच्या संदर्भामध्ये जे ग्रँट देणार होते, जे अनुदान देणार होते, त्या संदर्भातला निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. 2019ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी तो निर्णय घेतला होता. मग त्या निर्णयाची अंमलबजावणी आत्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर ते करणार का, आणि या संपूर्ण संस्था चालक त्याचबरोबर शिक्षकांना दिलासा देणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. अन्यथा अशाच पद्धतीनं जर भविष्यामध्ये धनंजय नागरगोजे सारखे जे निराशेमध्ये गेलेले शिक्षक होते, असे आणखी किती बळी घ्यायचेत, असा देखील सवाल उपस्थित केला जातोय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.